चमके तारे वेखे अक्खां विच नजारे वेखे आई शैडो से कत्ल करे मेरी जान गुलाल लाल गालों पे ऐसे कश्मीरी एप्पल हो जैसे हॉट स्ट्रॉबेरी लुट लेनी तू जहां नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर बस स्थानकावर. इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे पंढरपूर पासून थेट महाबळेश्वर पर्यंत. आणि महाबळेश्वर आगारातर्फे ही सेवा ऑपरेट केली जाते. पंढरपूर महाबळेश्वर, महाबळेश्वर पंढरपूर. तर ही गाडी महाबळेश्वरवरून आलेली आहे. सकाळी 7:15चा टायमिंग आहे हिचा. आणि ही गाडी आता पंढरपूरवरून रिटर्न चालली आहे महाबळेश्वरसाठी दुपारी 1:30चा टायमिंग. तर या गाडीने आज आपण प्रवास करतोय पंढरपूर पासून महाबळेश्वर पर्यंत. या रोडचा जवळपास अंतर बघायचं झालं तर 200 किलोमीटरचा अंतर आहे. या रोडवर कोणती गाडी आहे बघा, राजमाता जिजाऊ बस सातारा विभाग महाबळेश्वर आगाराची गाडी आहे. आणि गाडी मार्ग पाहू शकता पंढरपूर, सातारा, वाई आणि महाबळेश्वर असा आपल्या गाडीचा मार्ग आहे. पण अजून पूर्ण असा रूट नाही दिला, शॉर्ट फॉर्म मध्ये रूट आहे हा. आणि ज्या गाडीने आपण प्रवास करणार आहे MH14 NE 4231 या गाडीने आपण प्रवास करणार आहे महाबळेश्वर पर्यंत. आणि पंढरपूरच्या बसस्टँडवरची गर्दी पाहू शकता, भयानक अशी गर्दी आहे. आणि इथे साफसफाईचं काम पण चालू आहे. आणि आपली बस ज्या फलाटला थांबलेली आहे, फलाट क्रमांक 20, जिथे सातारा, रोहा, दैवडी, महाबळेश्वर जाण्यासाठी बसेस लागतात. तर मंडळी तुम्हाला छोटीशी ड्रायव्हरला त्यांची ओळख करून देतो. गणेश मिमराव डोले, महाबळेश्वर डेपो. गेली 12 वर्षापासून मी महाबळेश्वर आगारात कार्यरत आहे. सदर बस महाबळेश्वर आगारातून सकाळी 7:15 निघते, 1 वाजता इथे येते. परतीच्या प्रवासासाठी 1:30 वाजता निघते. 7:30-7:45 पर्यंत आम्ही महाबळेश्वर आगारात पोहोचतो. गाडीचा मार्ग जर अजून खोलून सांगा, म्हणजे काय लोकांना माहित नाही. पंढरपूर नंतर सदर गाडी पंढरपूर, पिलिओ, मसवड, दहिवडी, पुशेगाव, कोरेगाव, सातारा, पाचवड, वाय मार्गे महाबळेश्वर जाते. पाचगणी त्या रोडनं जाते. येताना पण हाच मार्ग आहे. तर मंडळी ड्रायव्हरला त्यांनी मस्तपैकी अशी ओळख करून दिलेली आहे. आणि ही जी गाडी आहे ती साध्या दरात उपलब्ध आहे. बरेच जण विचारत होते या गाडीचं तिकीट किती आहे. काही जणांना गाडी बघूनच वाटतं की या गाडीचं तिकीट जास्त आहे. तर साध्या दरात या गाडीचं तिकीट आहे. आणि ही गाडी आहे ती बुकिंगला गाडी आहे. तुम्ही या गाडीचा बुकिंग करून प्रवास करू शकता. आता आपली गाडी पंढरपूर बसस्टँडवरून ऑन टाईम निघालेली आहे. 1:42 गाडी पाहू शकता. तर चला मंडळी, मस्तपैकी या राजमाता जिजाऊ बसचा प्रवास करूया. बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग. यहाँ वहाँ सब नया नया सा आई मजा सा अभी यही इस नए जहाँ का देखो जरा है दिल में नई सी चाह नैना मेरे देखे हैरान चंचल सामने हुआ इधर उधर डोले जिया यहाँ वहाँ सब नया नया सा आए मजा सा अभी यही इस नए जहाँ का देखो जरा है दिल में नई सी चाह. पंढरपूर पासून जवळपास 60 किलोमीटर अंतर गाठत आपली बस पोहोचलेली आहे म्हसवड बस स्थानकला. बरोबर या ठिकाणी 2:57 झालेले आहेत. आणि वातावरण बघू शकता, एकदम ढगाळ असं वातावरण आहे. वारं तर एकदम तुफानी पसरले. पंढरपूर बसस्टँडला पण जबरदस्त असं वारं सुटलं होतं. म्हसवड बसस्टँडला पोहोचण्यासाठी आपल्याला 1.25 ते 1.5 तासाचा कालावधी लागलेला आहे. पंढरपूरला बस बऱ्यापैकी भरली होती आणि इथे ऑलमोस्ट फुल पॅक झालेली आहे बस. स्टँडिंगचे प्रवासी आहेत. आणि म्हसवड बसस्टँडला गर्दी बघा तुम्ही, अक्षरशः फुल फलाट भरलेले आहेत. रात्रीच्या वेळी आलात ना तुम्ही तर हे सगळे फलाट आहेत ना वरचे, हे डिजिटल फलाट आहेत. याच्यामध्ये लाईट वगैरे लागतात वरती. पलीकडे पण जिजाऊ बस आहे नवी खट कंडिशन मध्ये, बहुतेक म्हसवडला मिळालेली दिसते. म्हसवडला आपली बस बरोबर फलाट क्रमांक 2ला थांबते, जिथे सातारा महाबळेश्वर जाण्यासाठी बसेस लागतात. तर सगळ्यात जास्त जे प्रवासी भरलेले आहेत गाडीमध्ये ते म्हसवडमध्ये, एकदम तुफान गर्दी.
आत्ता गाडी आपली दहिवडी बस स्टँडला आलेली आहे आणि सगळ्यात जास्तीचे प्रवासी आहेत ना या रोडवर ते लोकलचे मिळत आहेत. बरोबर या ठिकाणी 3:39 झालेले आहेत. आता इथून डायरेक्ट आपण थेट पोहोचणार आहोत सातारा, त्याच्यानंतर वाई आणि महाबळेश्वर. बघूया आता पहिलीकडे बसायचं होतं मला, म्हणजे तिथं बसून मला शूट करायला लागतं. पण सुरुवातीला हा रूट करू का नको त्यात ती शीट पण गेली आपली, त्यामुळे ठीक आहे. मसवड नंतर गाडी गोंदवली आली, गोंदवलीनंतर आता दहिवडीला गाडी पोहोचली. दहिवडी बस स्टँडचा असा काहीसा परिसर आहे आणि दहिवडी बस स्टँडला पण खूप गर्दी आहे. या ठिकाणी अजून एक गाडी आलेली आहे सातारा कोरेगाव आगाराची सोलापूर. तर मंडळी तुम्हाला या गाडीचं बुकिंग करायचं असेल ना तर पंढरपूर मधून सकाळी आणि दुपारी 2 शेड्यूल चालतात महाबळेश्वरसाठी, आणि महाबळेश्वरवरून पण सेम टायमिंग सकाळ आणि दुपार. तर तुम्ही स्क्रीनवर गाडीची बुकिंग पाहू शकता, दोन्हीकडून गाडीचा काय टायमिंग आहे तुम्ही बुकिंग करून प्रवास करू शकता. आंदोलन बघितलं नाही, परिपत्र कुठं आले? आले परिपत्र वाचलं नाही. तर मंडळी पंढरपूर पासून जवळपास 145 किलोमीटर अंतर गाठत 4 तासांमध्ये आपली बस पोहोचलेली आहे सातारा बस स्टँडला. बरोबर या ठिकाणी 5:22 झालेले. सातारा बस स्टँडचा परिसर बहुतेक मला वाटते बस स्टँड आहे ना तो थोडे दिवस फोडणार आहे, वाटतंय तसं. आता आपण जेवढे पण रोड कव्हर झालेले पंढरपूर नंतर थेट सातारा दाखवतोय, सातारा नंतर वाई, पाचगणी, महाबळेश्वर असा रोड राहिलेला आहे. सातारा पासून आपल्याला अजून 57 किलोमीटर प्रवास करायचा आहे महाबळेश्वर पोहोचण्यासाठी. 1.5 किंवा 2 तास लागू शकतात, कारण सातारा नंतर आपल्याला एक घाट लागणार आहे पसरणी घाट. ज्यांना कोणाला महाबळेश्वर जायचं असेल ना त्यांच्यासाठी बऱ्याच भागातून गाड्या सुटतात, जसं की ठाणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, आता पंढरपूर, धाराशिव, बऱ्याच भागातून महाबळेश्वरसाठी बसेस सुटतात. समोर पाहू शकता सातारा बस स्टँडच्या आवारामध्ये हे सातारा बस स्टँड तयार केलेले टेम्पररी शेड मारलेलं आहे या ठिकाणी. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की सातारा बस स्टँडचं रिनोव्हेशनचं काम लवकरच चालू होणार आहे, कारण दृश्य पण तशीच दिसत होती बस स्टँडवरती. आणि माझ्यासमोर पाहू शकता हे नवीन शेड उभा केलेलं आहे सातारा बस स्टँडच्या आवारामध्ये, जिथे फलाट क्रमांक 1 पासून ते 6 पर्यंत दिलेली. आणि या टेम्पररी बस स्टँडला गर्दी बघा तुम्ही, अक्षरशः बाजार भरल्यासारखी गर्दी आहे आणि एकदम फलाट भरलेलं आहे टेम्पररी. अच्छा, फलाट क्रमांक 6च्या पुढे पण फलाट आहेत, फलाट क्रमांक 7 पासून 12 पर्यंत. तिकडचे फलाट वेगळे दिलेले आहेत आणि हे फलाट वेगळे आहेत. आता काही दिवसात आपल्याला साताऱ्याचं नवीन बस स्टँड पाहायला मिळणार आहे. बघूया कशा पद्धतीने हे बस स्टँड तयार होते. आता आपली बस आली वाई डेपोमध्ये. इथे आपल्या गाडीच्या डिझेल भरायचं काम चालू आहे आणि एक प्रॉब्लेम झालाय की वायपर चालत नाही म्हणतात, कारण पावसाळ्यात वायपर महत्वाचा. कधी गाडीचं काय होईल ना सांगता येत नाही. आता याच्या मागच्या ब्लॉकमध्ये गाडीच्या टायरावरचा पट्टा निघला होता, म्हणजे त्या काय आपल्या हातात नाहीये त्या गोष्टी. शेवटी इंजन आहे, आता याला काहीतरी सेन्सरच्या काढायच्या, सेन्सर हल्लेला असू शकते. बरेच टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स मध्ये त्याच्या ह्याचा वापर केलाय दादा. कधी अनाउन्समेंट स्पीकर आहे. वाई नंतर आता पुढे आपल्याला घाट लागेल पसरणी घाट. पसरणी घाट झाल्यानंतर आपल्या पाचगणी बस स्टँड लागेल, त्याच्यानंतर आपला फायनल स्टॉप येईल महाबळेश्वर बस स्टँड. तर बघूया आता ही गाडी किती वाजता पोहोचते. साधारण मला वाटते 8:30 पर्यंत पोहोचून जाईल ना, तरी साधारण 8:30 पर्यंत पोहोचून जाईल गाडी. सातारला ही गाडी एकदम फुल पॅक झाली होती आणि वाईला येता येता गाडीत फक्त मोजून 3च पॅसेंजर आहेत आणि गाडी आता डेपो मध्ये आलेली आहे. आणि जो वायपरचा प्रॉब्लेम आहे ना तो आता सॉल्व्ह करायला इथे थांबलेली आहे गाडी डिझेल भरून झाल्यानंतर. या राजमाता जिजाऊ बसमध्ये जे काही फीचर आहेत
ते मी ऑलरेडी सांगितलेले, त्यामुळे मी काही डबल सांगणार नाही. तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता. तरी पण एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. हँडल बार दिलेला आहे, USB चार्जिंग, इमर्जन्सी बटन, लॅगेज स्टोरेज, फुट रेस्ट, इमर्जन्सी डोअर, 3x2 सीट्स विदाउट पुश बॅक. या गाडीमध्ये बेसिक फीचर दिलेले, मिड रेंज पल्ल्यासाठी एकदम बेटर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न राहिला तो म्हणजे या एसटी साठी लागलेलं तिकीट भाडं थोडंसं खालीवर आहे. महाबळेश्वरवरून ही जी सकाळची गाडी जाते ती वाई मार्गे, दुपारी जी गाडी जाते ती मेढा मार्गे. तुम्ही तिकीट भाडं पाहू शकता. महाबळेश्वर पंढरपूर वाया वाई मार्गे 439 रुपये ऑनलाईन तिकीट. त्याच्यानंतर खाली मेढा मार्गे 417 रुपये. तिकीटमध्ये जास्त काही फरक नाहीये. फायनली वाईपरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आता आपला प्रवास राहिलेला आहे वाईपासून महाबळेश्वर, जवळपास 35 किलोमीटर अंतरावर. तर जाऊया मस्तपैकी पसरणी घाट कव्हर करत पोचूया महाबळेश्वर. लागलं का तुम्हाला? पुढं पडलं. फायनली मंडळी आपला रोड कंप्लीट झालेला आहे. पंढरपूर पासून ते महाबळेश्वर पर्यंत. आता महाबळेश्वरला गाडी पोहोचलेली आहे 8:23. आपला जो जर्नी झालेला आहे ना तो तब्बल 7 तासांचा. आता 7 तास का लागले? मध्ये गाडीचं डिझेल पण भरायचं होतं, वायपरचं काम पण करायचं होतं आणि त्यात मध्ये घाट सेक्शन. त्या घाट सेक्शन मध्ये इतकं आम्हाला काय बघायला भेटलं की अक्षरशः ज्या छोट्या गाड्या आहेत ना, फॅमिली कार वगैरे, ते अक्षरशः स्लिप होत आहेत महाबळेश्वर मध्ये. जर पावसाळ्याच्या सीझन मध्ये तुम्ही महाबळेश्वर प्लॅन करत असाल ना तर जास्त रिस्क घेऊ नका. बाकी सीझनला आलात तरी चालेल, कारण हे जे पाणी आहे ना वरून असं ओसंडत आहे, त्यामुळे बाकीच्या ज्या गाड्या आहेत ना त्या स्लिप होत आहेत. त्यामुळे तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका पावसाळ्यामध्ये. 4-5 गाड्या असं स्लिप झाल्या वगैरे बरेच अनुभवलं. मला माहित नव्हतं असं काही गोष्टी, पण एक गाडी दिसली बरं ठीक आहे म्हणलं. पण पुढे जाऊन जसं आम्ही पुढे जात होतो ना तसं गाड्या आहेत ना बाकीच्या त्या असं स्लिप झालेलं आहे. कुठं 4 व्हीलर गाडीचं चाक गटरात गेलेलं आहे, पुढं बाजूला स्लिप झालेली आहे गाडी. पुढच्या गाडीला एक गाडी धडकली, ती एक सीन वेगळा. पुढच्या गाडीला वाचवण्यासाठी ड्रायव्हर त्यांनी अचानक ब्रेक मारला तर माझं थोडंसं वन साईड गुडघ्याला लागलेलं इथे. माहीत नाही काय झाले, पण मोकामार लागलाय. मला वाटतं सूज येण्याची शक्यता आहे. खास करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये अवॉइड करा की जेणेकरून तुम्ही सेफ राहाल. या रोडचा जो डिस्टन्स होता ना तर 200 किलोमीटर नाही तर जवळपास 250 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि याच्यासाठी आपल्याला आजच्या प्रवासामध्ये 7 तास लागले. तर अशा पद्धतीने या गाडीचा रूट चालतो पंढरपूर महाबळेश्वर पंढरपूर. तर मंडळी हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.